हेलो गाइज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन। काहीच महाराष्ट्र सेट जो एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट झालेला आहे, त्या एक्झामचा रिझल्ट किंवा त्या एक्झामची फायनल आन्सर की कधीपर्यंत डिक्लेअर होऊ शकते या संदर्भात इन्फॉर्मेशन ऑलरेडी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। तरी देखील अनेक विद्यार्थ्यांची मला फ्रिक्वेंटली मेसेज येत आहे की सर MSCT एक्झामची फायनल आन्सर की किंवा MSCT एक्झामचा रिझल्ट कधीपर्यंत डिक्लेअर होऊ शकतो हे आम्हाला कळवा। याच रिक्वेस्टला अनुसरून आज मी MSCT डिपार्टमेंटला कॉल केला आणि कॉलवर रिझल्ट संदर्भात अपडेट मिळवलं आहे। MSCT एक्झामचं रिझल्ट संदर्भात काय म्हणणं आहे ते आज आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत। एकदम शॉर्ट वेमध्ये हे कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवणार आहे। फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन। MSCT एक्झाम 2026 म्हणजे नेक्स्ट MSCT एक्झाम जो कंडक्ट होणार आहे, त्याचबरोबर डिसेंबरमध्ये जो नेट एक्झाम कंडक्ट होणार आहे, ह्या दोन्ही एक्झामला कव्हर करण्यासाठी पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू केलेला आहे। या लेटेस्ट कोर्समध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस इन डिटेल तुम्हाला कव्हर करून दिला जाणार आहे। या कोर्सचा वापर करून पेपर फर्स्टमध्ये तुम्ही चांगला स्कोर करू शकता। यामध्ये पेपर फर्स्ट संदर्भात टोटल 10 युनिट लेक्चरनुसार तुम्हाला टॉपिकनुसार कंप्लीट करून दिले जाणार आहे, प्लस त्या संदर्भात डेमो क्वेश्चन पेपर मार्फत प्रॅक्टिस देखील करून घेतले जाणार आहे। या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी मागील एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय झालेले आहेत। अनेक विद्यार्थ्यांना पेपर फर्स्टमध्ये 80+ मार्क देखील भेटलेले आहेत। फ्रेंड, या कोर्सबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही 90 11 36 20 82 या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळवू शकता। त्यानंतर इन्फॉर्मेशन योग्य वाटली तर पेमेंट करून हा कोर्स जॉईन करू शकता। पेपर फर्स्ट पूर्णपणे तुमचा डिटेलमध्ये या कोर्समध्ये कव्हर करून दिला जाईल। ठीक आहे, सिंपल टिप्स असतील त्या देखील या कोर्समध्ये शेअर केल्या जातात आणि या कोर्सचा वापर तुम्हाला कुठल्याही युनिव्हर्सिटीची जर पेट एंट्रन्स होणार असेल तर त्यासाठी देखील होईलच आणि नेट एक्झाम जो अपकमिंग होणार आहे त्यासाठी देखील होणार आहे। ठीक आहे, इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82 यावर मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळवा। त्यानंतर योग्य वाटलं तर पुढची प्रोसेस करू शकता। ठीक आहे, तर काहीच या ठिकाणी डायरेक्टली MSCT एक्झामबद्दल युनिव्हर्सिटीचं काय म्हणणं आहे ते तुम्हाला ऐकवतो। ऑडिओ क्लिप आहे, मी MSCT एक्झामला कॉल केलता, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ठीक आहे, त्या कॉलनुसार त्यांचं काय म्हणणं आहे ते शॉर्ट वेमध्ये तुम्हाला ऐकवत आहे। तर काहीच हे पहा। हा मॅडम, सीटी एक्झाम झालेला आहे, त्याचा रिझल्ट कधीपर्यंत येईल म्हणजे अंदाजे? पुढच्या महिन्यापर्यंत लागेल सर, पुढच्या महिन्यात। ठीक आहे, तर आय होप तुम्हाला जे आन्सर आहे ते भेटलं असेल। या आधी देखील मी MSCT एक्झामबद्दल जे अपडेट आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं होतं आणि त्या लेसनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो। ठीक आहे, ऑगस्ट महिन्याच्या स्टार्टिंगला चान्सेस खूप कमी आहेत, डायरेक्टली एंडिंगपर्यंत रिझल्ट हा डिक्लेअर होऊ शकतो। कारण का हा पूर्ण महिना MSCT एक्झामचं चॅलेंजिंग आन्सर कीवर वर्किंग चालू असेल। ती वर्किंग झाल्यानंतर MSCT एक्झामचा कट ऑफ असेल ते प्रिपेअर करतील। ठीक आहे, नवीन जो कट ऑफ असेल तो कट ऑफ प्रिपेअर केल्यानंतर कॅटेगरीनुसार वॅकन्सी किती अवेलेबल आहे त्यानुसार किती विद्यार्थ्यांना क्वालिफाय करायचं ते डिटरमाइन करतील। त्यानंतर सर्व गोष्टी डॉक्युमेंटरी प्रॉपर वेने फ्रेम केल्यानंतर त्या गोष्टी UGCला पाठवल्या जातील। UGCचं त्याच्यावर ॲप्रुव्हल घेतलं जाईल आणि ॲप्रुव्हल घेतल्यानंतर UGCच्या संमतीने तो रिझल्ट डिक्लेअर केला जातो। या प्रोसेसला कदाचित ऑगस्ट एंड होऊ शकतो, म्हणून ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत MSCT एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो अशी एक्सपेक्टेड इन्फॉर्मेशन आहे। कारण एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन MSCT डिपार्टमेंटकडे पण अवेलेबल नाही आहे, ते वर्किंगवर डिपेंड आहे। जितकं लवकर वर्किंग होईल तितका लवकर रिझल्ट डिक्लेअर होईल। ठीक आहे, बाकी वर्किंग हे चांगल्या प्रकारे चालू आहे, कारण का एक्सपर्ट मार्फत क्वेश्चन चॅलेंजेस झालेत ते रिव्ह्यू केले जातात आणि ते प्रॉपर रिव्ह्यू होणं अपेक्षित आहे। कारण विद्यार्थ्यांनी एका क्वेश्चनला 200 रुपये पेड केलेले आहेत, म्हणून तो क्वेश्चन प्रॉपरली रिव्ह्यू झाला पाहिजे। आणि 200 पेक्षाही आपण म्हणतो विद्यार्थ्यांचे मार्क त्यावर डिपेंड आहेत। काही क्वेश्चन चुकलेले आहेत, मग त्या चुकलेल्या क्वेश्चनला ड्रॉ केलं पाहिजे किंवा त्या क्वेश्चनचं जे योग्य ऑप्शन असेल ते फायनल आन्सर कीमध्ये प्रोव्हाइड झालं पाहिजे। या अनुषंगाने हे एक्सपर्ट मार्फत वर्किंग चालू आहे, त्यामध्ये जो वेळ लागणार आहे तो लागणारच आहे। ठीक आहे, अनेक क्वेश्चन चॅलेंज झालेले असतात, अनेक सब्जेक्ट असतात, पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल, या सर्वांचं रिव्ह्यू झाल्यानंतर फायनल आन्सर की प्रिपेअर केल्यानंतर UGCचं ॲप्रुव्हल भेटल्यानंतर रिझल्ट हा डिक्लेअर होईल।
याआधी देखील मी तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये हे अपडेट प्रोव्हाइड केलं होतं की ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो. पण तरी देखील अनेक विद्यार्थी मेसेज करत होते की सर रिझल्टबद्दल अपडेट आम्हाला कळवा. व्हॉट्सअपला देखील अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज होते. मी सर्वांचे स्क्रीनशॉट ॲड केलेले नाहीत, फक्त काही स्क्रीनशॉट ॲड केले. ठीक आहे, त्या अनुषंगाने हे अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत एन्जॉय. तोपर्यंत डोंट वरी, जे चाललंय ते व्यवस्थित चालून द्या. आणि खूप मोठा गॅप पडत असेल तर नेक्स्ट एक्झामसाठी प्रिपरेशन सुरू करा. अनेक विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत, अनेक विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन सुरू केलेलं आहे, कारण आपला कोर्स आत्ताच सुरू झाला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन सुरू झालेलं आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, कुठेही कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही मागं राहिले नाही पाहिजे. सर्वांच्या बरोबरी म्हणण्यापेक्षा सर्वांच्या पुढे तुम्ही असले पाहिजे, तर हा एक्झाम क्वालिफाय होत आला. कारण का 100मध्ये 6 विद्यार्थी क्वालिफाय होत आहेत. मग या 100सोबत तुम्ही असाल तर क्वालिफाय होणार नाहीये. या 100मध्ये तुम्ही 94 किंवा 92 विद्यार्थ्यांना मागं टाकलं पाहिजे, तर तुम्ही सिलेक्ट होणार आहात. म्हणजे तुम्हाला बाकीच्यांपेक्षा पुढे जायचं आहे, तर क्वालिफिकेशन भेटतं. म्हणून कॉम्पिटिटिव्ह कुठलं असो, सर्वांसोबत चालण्यापेक्षा सर्वांच्या पुढे तुम्हाला थोडंसं 2 पावलं असणं आवश्यक आहे, तर एक्झामिनेशनमध्ये रिझल्ट भेटतो. ठीक आहे, बाकी वेट अँड वॉच. तर फ्रेंड, जाता पुन्हा सांगाल, जर पेपर फर्स्टसाठी तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर नंबरला मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता. आणि जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील पूर्णपणे डिटेल कोर्स अवेलेबल आहे. त्या विद्यार्थ्यांनी कॉमर्स कोर्स म्हणून मेसेज करा, त्यांना देखील पूर्णपणे माहिती प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे, सो आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.